गाईच खूप गर्दी आहे, वेटिंगला आहेत सगळी. आम्हाला फॅमिली, तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे पतुताई आणि दिव्याताईचा अधिक मास सोहळा. तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघा. गाईच आम्ही आलो पनवेलला अधिक मासाची शॉपिंग करायला. खूप मोठी शॉपिंग गणपतीच्या मंदिरात चतुर्थी आज चतुर्थी आहे म्हणून पाया पडायला आलो. गिफ्ट द्यायचे असंच पॅक करून देऊ का? याच्यात दे ना प्लास्टिक मध्ये. असंच दे, त्याच्यामध्ये पॅक करून देऊ. असंच पाहिजे घेतला आता जोडवे आणि पट्ट्या. आता चाललो ना आम्ही. गाईच कजरीमध्ये आलतो पण अंगठ्याच नाही रेडी आहे. नाही ऊन आहे, खूप ऊन आहे. 12 वाजता गाईच कधी खाताना बघा नुसत्या. टेस्टिंगचंही आलं पाहिजे. अधिक मासाची शॉपिंग गाईज यांना खायला दिलंय. हे बघा इथं खाताय. आणि शॉपिंग डन. परत उद्या पण यावायचं. 1 hour later. तर आम्ही इथं आता करंजा करायला घेतल्या आहे. खोबरा किसून येत आहे. खोबरा किसता तर खिस नुसती गोल करते बाकी काय नाही. इकडे बघा आणि इथं मोदकांची तयारी चालली. काही आता ते वाले झाले. आता हे वलेवाली चवळीचं आता काहीतरी बनवायचं आहे. काय बनवायचं? सॉरी, शिंगडी. ही बघा मी बनवली, ट्राय केली फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम गाईज मी ट्राय केलेलं आहे. वेदे बिनी बनवली का नाही? गाईज मिनीच बनवलेली आहे. काहीच क्रेडिट घेते की नाही गाईज हिचा काय आहे काचा. वेदिकाने बघा आता मस्त बनवलेलं आहे गुजिया. तू काय बनवणार आहेस आर्या दीदी? आणि यांचे बघा पापड. कोण बोले याला गोल? भारताचा पण नकाशा नाही तो. काहीच मी नॉर्मल बनवलंय. नॉर्मल बनवलाय. ओके चालते. गॅस काल काय एवढा काही इंग्रज झाले. आता मोदक करायला घेतल्या पोरी. मोदक बघा एकेकीचे नाईस. आणि हे वाले माझे आणि हे वाले माझे. चांगला तरी दाखव. काही फर्स्ट टाइम करतो. फर्स्ट टाइम केलाय मी बघा. फर्स्ट टाइम केलं मी. कधी करत नाही या गोष्टी. हे बघा फर्स्ट टाइम केलता म्हणून थोडासा कॅप्चर नको ग सांगूच म्हणाले. भीती वाटते करायला. आरती चालू होईल. सगळी वाट बघताना जेवायला इथं घेतलाय आम्ही. जेवायची थांबली. बैलाला काय करशील? कुठं पण रात्रीचा खाना चालू झालेला. हे बघा खादोड गँग. आमचा व्लॉगच खादोड गँग. हा आम्हाला सर्वजण बोलतात का तुम्ही खाताव किती. काय करायचं, तोंडाच एवढी मोठी आहे. तर आमचा विषय झाड आहे. काही पण लागतं पण लागतं रातच्या खावाला. The next day. गाईज इथं पोल्या करत घेतलं नाही.
मावशी लागतोय या पोल्या. पसारा जरा इग्नोर करा, नाही तर गुलाबजामाला पाक ठेवते दीदी. आता मी पनवेलला आलोय, थोडीफार शॉपिंग राहिली ते घ्यायला. सेजल चालली इकडं, सोनी भाभी मध्ये खूपच. यांनी बघा टेस्टसाठी मागितलेलं आहे आणि मी पण. मस्त लागते टेस्ट. काय काय घ्यायचं आता? सगळं एक काही शॉपिंग झाली, मिठाई सगळा घेतला. आता दुसरीकडे चाललो. आता माझा हातभार लागेल. आता बघू कधी कडक झाल्या. इथं मृदूला दीदीने डेकोरेशन केलं अर्धा आणि आम्ही चाललो पनीर आणायला. अरे चला या काय करताना बघूया आपण. या इथं काप काढताना बघला. छकुली दी तशी रांगोळी काढतोय, बघू आता कशी काढतोय. आणि इथं रांगोळी झाली आरती. गाईज इथं डेकोरेशन चालू आहे जुनूंचा आणि इथं अर्धी प्रोसेसिंग झालेली आहे. रांगोळी पण झाली. तुमचा हात बघू शकता तुम्ही रांगोळी उचलून. रांगोळीचं खूपच हाल चाललेलं, पण आम्ही ट्राय केली. काय करते, दिवाबत्ती करते. बघा जेवायला झाला. जेवायला काय काय गरम आहे. जो वांग्याचा भरीत, वरण, भाजी घातली, वाटाण्यांची भाजी, तेल आलंय, अजून बिड्डा, चिल्ली बाबा बाबा. इथं काय करता या पाचपला. इथं मावशीचं बसल्या सगळ्या. गाईज डेकोरेशन मस्त झालं आहे आणि हे डेकोरेशन या दीदीने केलं आहे, मस्त झालं आहे. तुमची ID सांगा. मृदूस डेकोर इंस्टाग्रामला ID आहे, फॉलो करा आणि बघा सुंदर सुंदर डेकोर. ऑर्डर पण द्या. जाम भारी झाली रांगोळी, पूर्ण डेकोरेशनच भारी झालं. हाय गाईज, तर आज आमच्या पतुताईचा आहे अधिक मास. तर त्याची मेहनत एवढ्या मुलींची आहे. चल तू नव्हती, लेट आली तर रांगोळी काढेन बोलतं. काय नथ काढे, नथ नव्हती लागली, नथ थोडा काढलेला. आणि तुम्हाला आमचा आम्ही डेकोरेशन नाही केलं, आम्ही मृदूला बोलवलेलं डेकोरेशनसाठी. नको तर तुम्हाला बॅकग्राऊंडचं सगळं दाखवते, कारण एवढा सगळा 2 दिवस झाले आमची मेहनत चालली यासाठी. किती दिवस चालले आमचा, हे करू ते करून फायनल रिझल्ट दाखवते तुम्हाला आता मी. असं काय आहे. आणि सगळी प्लॅनिंग आमच्या मावशीची होती. मावशीची इच्छा होती का असं करू तसं करू. रोज आम्हाला इंस्टावर रील्स पाठवते, पोरींनो हे करू आपण, आपले पोरीच्याला आपण ते करू. मॉडर्न मावशी. हा फायनली हे बाहेरचा पण तुम्ही बघा. आणि हे बघा खूप भारी गेलंय. आमची मावशी पण भारीच आहे तशी, तिचा काही नान नाही कोण करू शकत आताच्या या युगात. तर आमच्या मावशीचं पण आलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा इथं बसल्या सगळ्या, हाय करा. आणि हे बघा, आणि आमचा शिव बघा,
घाबरला सगळं जेवण बिवून आम्हीच बनवलंय ना. आमची दिव्याताई पण आलेली आहे. आज तिचा पण अधिक मास आहे. तब्येत डाऊन आहे बिचारीची. आणि हे बघा हाय करा ते भजी बनवतात. दिव्याताई आणि भाऊ आता रेडी आहेत. पतुताई तिथं आहे. कौशी आहे. कौशी वाट बघताव. अजून काही पण आली आता. तर चौघं रेडी. या पण रेडी. ये पण रेडी आहे पेटवाला. आता पतुताई त्यांची एंट्री होत आहे. तर मामा पण व्हिडिओ काढताय. इथं दिव्याताईची पण एंट्री झाली बघा. दिव्याताई हाय. झाली हा. दिव्याताई आणि भाऊंची आरती चालू आहे. निघलेली 9:30ला पोचली. गाईज भाऊ सांगताना 1 तास लावते. पतुताई आणि भाऊंची एंट्री होत आहे. व्हिडिओग्राफर जास्त झाला. दिव्याताई आणि भाऊंची एंट्री होत आहे. पुन्हा पक्की भूक लागली. जांभळे येत आहे. तुला टेन्शन आता योग्य केसून करतंय. सॉरी येऊन करते पोटाचं नाही. गरम कशी जेवणाचा रिव्ह्यू पण द्या. आम्ही बनवला आवरा. फुल खायचो श्रीकृष्णाच्या चरणाची पैशावाचे नामे त्याच कौशी पाठ कर देवा काही. धोंडे जेवणाचा थाट, आंब्याच्या रसाची साथ, सुरेशरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची साथ. समजा जेवण झालं. जेवताना दे
जाऊ दे बसली बघा कशी. आणि या बघता मुका लागल्याने ना जेवणा बघून जेवणाची इच्छा उरली. त्याचं तोंड बघायला लयच भूक लागलेली दिसतंय. त्याला तोंड दाखवायचा नाही. हिला पण भूक लागली. हिला तर असंच लागले नजर ठेवतंय. इथं तर बघा खालीच बसले. गाईज ऐका जीवन ते कसं झालं गुलाबजाम बघून हिला खावायचं त्याने सांग. आता एक 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 सगळा खाईल आणि खाईल. आता तुमच्या घराचं काय नको. पतुताईच्या आत्याचा बसलेले गाईज इथं लहान मुलं सगळी जेवायला बसलेली आहेत. काय रे तारक नाही तर बघतो का याला काय झाला टाकल्याला. मी ताश मम्मी बोलवते बेबी कट जग. पतुताईचा मावशीची वटी भरतान गाईज या अधिक लोकांचा अधिक मासारी लोकांचा अधिक इयरपण असतं नेहमी मी बोलू माझी पण लावा मी एक्सेप्ट करते. हिला हिची टिकलं नव्हतं हिला पिसालली म्हणून बस. आमचा अधिक मास झाला. अधिक मास इकडे हिचा पण गेला आणि इकडे अधिक मास तुमचा पण झाला का? झाला हल्दी कुंकू पुसलं पण. गाईज आम्ही तर सगळ्या जेवायला बसलोय. सगळा प्रोग्राम उरकला आणि ते जेवून घेता. चला जेवूया पटापट लय भूक लागली. ते बघा पतुताईचा जीव लावायचा पण आहे ना जायचा पण आहे. काही समजत नाही तिला काय करायचं आहे ते. ती सांगते आता जाते उद्या येते. कमेंट करून तिला सांगा का तिने वस्तीला राहायला पाहिजे का जायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते? पाहिजे पण ती नाही राहते तर तिला कंटाळा येते. तिला बिगरची सवय झाली. कशी दिसते आमची पतुताई कमेंट मध्ये पण नक्की सांगा. गाईज पतुताई कसली रिक्वेस्ट टाकते बघा. वस्तीला राहा वस्तीला राहा. आम्ही असं वाटतं आम्हाला कधी घरा जाता आणि मस्तपैकी जपकी घेता एक चांगली वाली. आमची पतुताई चाललेली आहे आता घरी. हा तर उद्या येणार आहेत. आता तर चालली तिथं वालची मावशी पण घरी चालली. चला बाय बाय करा आमच्या ब्लॉग मध्ये बघू. हो काहीच किती जण सोडायला थँक्यू थँक्यू थँक्यू. कोणला तरी सन्ने झाला माझी रांगोली. थँक्यू. गायजी बघा पोरं इतका ढोर आहेत आमची. बाबा दशा गेली. गायची जी इच्छा आहे आम्ही वस्तीला राहावी पण आम्ही चाललो घरी. कोंबडा बिमडा कापला असता. चालू सिद्धून मामा सोडता आता. The next day. काहीच पतुताई काल गेलेली घरी आज परत आली कारण आम्ही वस्तीला होतो तर तिला राववला नाही तर ती पुढे लगेच दुसऱ्या दिवशी आली. लपते बघा आली काल रातभर मेसेज करत होती. आता बघा स्माईल बघा दीदीची स्माईल. दीदी काल लढत होती आमच्या समोर कमाना न्यायला या. जावाचाच काला माझा म्हणणं भाऊ ते होत होतं तरी न जाऊलो ये तुझ्याच थांबलो. काहीच तर आज आम्ही आलो साई कृपाला. लपेटा स्पेशल मावशीने आणलीत आम्हाला सर्वांना. बुक्कड गँग आलेली आहे आज हॉटेलला खायला. चला आता कसं टेस्ट असेल बघूया. गाईच खूप गर्दी आहे वेटिंगला सगळी. आम्हाला इथं जागा भेटली थांबलो ना आता जेवणाची वाट बघता सगळी. असा का तोंड केलास तुम्ही?
दुपारी झोपून नाही दिले मी रात्री झोपून देते दुपारी कसली खोटी स्वतः झोपून एकदम आहे सगळी तुम्हाला समजेल लवकरच कमी ब्लॉग तुम्हाला माहिती आहे कोण आहे एक एक आयटम आहे कडून शिकलो सगळा. गाईज क्रिस्पी आली आता थोडा बरा वाटला. चकली दिला मस्त. कशी चव आहे यांचं काय चाललंय काय गाईज. जेवायला बसलो ना आता. जेवायला या. तर गाईज झालेला आहे आमचा पॅकअप. खालेला आहे सगळ्याही. वेदीचा डाळ बघा, इजा डाळ बघा, इजा डाळ बघा आणि इजा डाळ बघा. चला गाईज आता आपण भेटून